राघवेंद्र भंडारकर मामाला नमस्ते. एक अशीच सांगचे तुमका यक्षगान आसक्ती आशिल्ली निमती आणि यक्षगान पात्रधारीला निकटवर्ती जावन आशिल्ली निमती तुमगेला एक पयर म्हाका युटी कादरान आमगेला विधानसभा अध्यक्ष ताणी एक कडेन म्हणलें जनांक आम्ही पुराय राजकारणी आम्ही पुराय MLA आम्ही भायर लढाई करताची भितर आम्ही एक टेबलार लायक करून आम्ही परस्पर हसता हसताची गंमत करून गड्ड जेवण करताची आम्ही येद्रा कसं नसाची तशी मागशी नाही म्हणून सांगून युटी कादर तांणी म्हणताची तशीच यक्षगान तू कसं नाही जाल्लेलो आस की प्रसंगान तू म्हळ्यार सुमार वर्ष फुडें हें हांव पळयलें आनी आयकलां हांव प्रत्यक्ष अर्थधारी जावन आशिल्लो डॉक्टर प्रभाकर जोशी हांणी सांगिल्लें बारी व्हड अर्थधारी तांणी आतां यक्षगानाचे एक विश्वकोश म्हणून सांगता नडदाडो विश्वकोश म्हणून सांगता ती आणि बारी ज्ञान अध्ययन सामर्थ्य पूरा तांगेलाय आसा तांणी मारूर मंजुनाथ भंडारी मेळ मंताले समकालीन तेन्ना तांणी ओटू आशिल्ली ती खंय गेल्यार चडता वता तेन्ना पळोवचें मेळटलें आमकां शेणी उदयवाणी पेपरार जेवो खंयच्याय पेपरार जेवो यक्षगानाचे खंय कूट आसा म्हूण सांगल्यार ते नांव येवचें शेणी कुंबळे पेर्ला मारूर जोशी अशें येतालें शेणी कुंबळे तेक्कट्टे पेर्ला मारूर जोशी म्हळ्यार हें एक तकडे कडेन जावचें पुरो हांव सांगिल्लें असल एक स्थिती तेन्ना आशिल्लें तेन्ना डॉक्टर प्रभाकर जोशी म्हगेलो म्हणटालो बारी एक आप्त तो केन्नाय सादारण हांगा सुತ್ತमुत्त ಮೂಡಬಿದ್ರೆ जावो न्हय एक शिरताडी जावो न्हय जाल्यार खंय हांगा उजिरे जावो खंय जाल्यार लागीं सुತ್ತमुत्त ಮೂಡಬಿದ್ರೆ वलयांतू लागीं खंय जाल्यार एक ताळमद्दळ आसल्यार म्हगेलो म्हणटा ते येवन वता आशिल्लो बारी आत्मीयते तागेलो आशिल्ले येवन सुमार वेळ बेसून की एक दीस रब्बिले आसता म्हणून म्हाका उडगासू तशी तांकां केन्नाय हांगा बारी आत्मीय तांणी घरकडे खंय मेळ्ळ्यार बारी आत्मीय म्हणून सांगलें तांणी एक कृष्ण अर्जुन म्हणून केची प्रभाकर जोशी आज के प्रभाकर जोशी मंताल ಬಗ್ಗೆ ताके भारी अभिमान आसा मारूर मंजुनाथ भंडारी म्हणून सांगल्यार अग्रपंक्तीचो अर्थधारी आज हांव खंय जाल्यार तो जाल्यार आशिल्ले जाल्ले आमी दोग जाण आशिल्ले जाल्यार सुरवे सन्मान तक्का जाता आशिल्लो अग्रपंक्ती अर्थधार तो जाता आशिल्लो म्हणून तो म्हाका सांगता एक पण पयरे एक मारूर मंजुनाथ भंडारी संस्मरणा कार्यक्रम जाल्लो हांगा आमगेले समाज मंदिरांत कितलीकी वर्स नंतर जावचे कार्यक्रम कोणेय हाजे ಬಗ್ಗೆ मुखारशी न्ही तेन्ना हांवेंच एक मुखार गेलो तेन्ना तागेले संस्मरणा भाशणांची प्रभाकर जोशील आशिल्लें आमकां ताणें अभिनंदना भाशणांतू स्मरणा संस्मरणा भाशणां कसं सांगता म्हणून सांगल्यार म्हाका न्ही मारूर मंजुनाथ भंडारीक कितलीकी पण चर्चे वाग्वाद जोर जोर जाता आशिल्ले कितलीकी पण चर्चा जाता आशिल्ले जाल्यार ताळमद्दळे कूट जाल्ली नंतर आमी एक आसता आशिल्ली ती आमी अनोन्य जावन आसता आशिल्ली कितलीकी ताळमद्दळे कुटांतू म्हाका राक्षस पात्र ताका नायकत्व पार्ट हिरो पार्ट नाल्यार देवाल पार्ट ताका सगळें आसता आशिल्लें नाल्यार ताका देवाल म्हाका राक्षस पात्र आसता आशिल्लें असल सगळें आसल्यार आमी चंद्रजानू आसता आशिल्ली ती एक प्रसंग रावण युद्ध रावण युद्ध म्हणून सांगल्यार ते कसन जाल्यार मुग्धना के ताणें म्हणचे तागेले शैली म्हणटा तो कसन जाल्यार मुग्धना आमकां दोग जाणांक एक वाद विवाद खंय ते जाता म्हणून सांगल्यार राती फाली जाता जन समित निद्दानासी ते पळयत आसता ती म्हळ्यार आनी खंय मारामार करता की पळया म्हणून म्हळ्यार ताळमद्दळांतू केन्नाय जायना जावची बारी उण म्हळ्यार त्या नमुन्याची सेक्युरिटी कोणी अजून ते रब्बेता ती ताजे खातीर मातीन युद्ध मात्र ते मातीन युद्ध मात्र तशें आमी तांकां मातीन मल्ल विरोध त्यांची मातीन मल्ल वाघचतुरा मातीन मल्ल वाघभट अशें सगळी बिरुद तांकां आसता तशें हांकां दोग जाणांकी जोर 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 जाता जोर जोर जाता कसो न्हय समय मिती मिरून वता समय सकाळी 4 जाल्ली काय 5 जाल्ली काय 5 जातानी हांगेले युद्ध मुक्ताना म्हळ्यार त्या नमुन्याचे एक वाघ युद्ध जाता आनी आयिल्ले प्रेक्षक कसं म्हणटा ती आनी परमनंट वैरी जाल्ली ती आनी तोंड पळयता की ना की कुतूहल आसता गे तांकां सकाळी जावं ते प्रसंग पुरा पळयता के पळोवन आनी कशें आसता ते पळय म्हणून सांगून सोदून वता ती कोणाक मारूर मंजुनाथ भंडारी के प्रभाकर जोशी के आनी दोग जाण ओटूची कापी आनी होटलांतू कांद्यार हात घाल कापीत आसता के हे प्रसंग डॉक्टर प्रभाकर जोशी मम्मन आनी सांगिल्लें म्हळ्यार असल एक सिच्युएशन आमकां हंतू येता जाल्यार आमी तशी करना ते परकाय प्रवेश जाता परकाय प्रवेश म्हळ्यार रावण म्हळ्यार रावणू जावन उलोवपाक जाता
राम म्हळ्यार रामू जावन उलोवपाक जाता, अर्जुन म्हळ्यार अर्जुनाले अभिमन्युलेंची तांगेल तांगेल विरावेश आमी उलोवपाक जाता, स्त्री पात्र आसा तशीं उलोवपाक जाता. तशें निमित्त हांगा आमकां कसाने युद्ध जावो, लढाई पेट्टू जावो, हें कसाने जात्त म्हणून सांगितलं आमी ते पट्टी करता ती म्हणून सांगून हें निदर्शन आमकां अर्थ सांगिल्लें. हे म्हळ्यार कलाविद आणि राजकारण्याला ह्या विशयांतू मनोभाव एकची म्हणून सांगून आम्ही एक खंडित विश्लेषण केवेत. खंडित आम्ही हांगा कार्यकर्ता मारामारी जाता, ते पक्ष हे पक्ष म्हणून सांगून जाल्यार थंय आसचे तांकां काम विरोध पक्ष जावं आडळत पक्ष जावं, आडळत पक्ष जावन आसतना विरोध पक्ष तांगेले वचून काम करकती जाता आनी लढाई मारल्यार ते तांगेलें काम जायना, हांगा अनुदान येना, हांगा आमकां मेळचें आशिल्लें आमकां मेळना.